टेस्टी आणि हेल्दी। पिठामध्ये मीठ, ओवा, पांढरे तीळ, 1 चमचा तूप, हे सगळं घालून असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं। पराठ्याला घट्ट पीठ मळून घेतलं की पराठे छान लागतं येतं। स्टफिंग साठी धनेपूड, जिरेपूड, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, कांदा बारीक चिरून घ्यायचा, एकदम फाईन चॉप करून घ्यायचा, तशी कोथिंबीर, तर मीठ मिक्स करून घ्यायचं। हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। स्टफिंग आपलं तयार झालंय। किसलेलं 1 इंच मी घेतलेलं आहे आलं। आलं घेतलं की नाही पराठे छान टेस्टी लागतात। हे बघा, हे असं लाटून घ्या गोल। बरोबर येतं। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। मी बटर घालून शेकते, तुम्ही तेल किंवा तुपामध्ये शेकलं तरीही चालेल। माझ्याकडे बटर अवेलेबल होतं म्हणून मी बटर लावते। हे पराठे तुम्ही टिफिन मध्ये देऊ शकता, लहान मुलांना अगदीच आवडतील, मजेत खातील। आता हा आपला पराठा तयार आहे, टेस्टी आणि हेल्दी। पराठे सगळे रेडी आहेत, मस्त अगदी टेस्टी झालेले। या सारणामध्ये 8 ते 9 पराठे आपले तयार झाले। 2, 3 अगदी खुसखुशीत आणि मस्त झालेले आहेत, छान।